सन्माननीय श्री भास्करराव कथोरे साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान उमेश दादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय नगरसेवक याच 15 क्रमांकाचे श्री आदित्यजी नरहरी पाटील यांचाही सन्मान करावा अशी मी उमेश दादांना विनंती करतो। भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ सदस्य आणि 1995 ला ज्यांनी निवडणूक लढवली होती त्या आमच्या आदरणीय सुरेश काकू यांचाही सन्मान हर्षदाताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यांचाही सन्मान करावा अशी मी हर्षदाताईंना विनंती करतो। उपनगराध्यक्षांनी केला तसंच ज्यांच्या मार्गदर्शनाची आपणास उत्सुकता आहे त्या या नगरीच्या नगरात अखंड सौभाग्यवती रुचिताताई घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे। नमस्कार। प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका हर्षदाताई उमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रभागातील 10वी 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आमच्या कुळगाव बदलापूर नगरीच्या उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले, आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेविका रतिताई पातकर, प्रभाग क्रमांक 15चे नगरसेवक आदित्यदादा पाटील तसेच प्रभाग क्रमांक 15च्या तिसऱ्या नगरसेविका भाविकाताई घोरपडे, प्रभाग क्रमांक 22च्या नगरसेविका हर्षदाताई सोळशे, त्याचबरोबर ज्या आमच्यासाठी ज्येष्ठ आहेत आणि आमच्या कुळगाव बदलापूरची पहिली नगरपालिकेची निवडणूक ज्यांनी लढवली अशा आमच्या सुरेश काकी, कारण काय खरंच म्हणजे 95ची टीम कुठली होती हे मलाही पूर्ण माहिती नव्हती। हळूहळू मागील 20 वर्षापासून एक माणसं परिचित व्हायला लागली। सुरेश काकींचा कधी परिचय झाला नव्हता, तो आज झाला। हर्षदा, धन्यवाद, तुझ्यामुळे आमची त्यांची ओळख झाली। त्याचबरोबर
व्यासपीठावर उपस्थित समाजसेवक हर्षद घोरपडे, समाजसेवक मारुतीदादा पाटील, समाजसेवक उमेशदादा पवार आणि आमचा युवा नेतृत्व सनी पाटील, त्याचबरोबर आमच्या बरोबरीने गेले कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम ज्या एकात्मतेने करत आहे अशा आमच्या माधुरीताई कष्टे आणि नूतनताई पिंगळे, त्याचबरोबर इतर सर्व प्रभाग क्रमांक 15चे सर्व धडाडीचे कार्यकर्ते ज्यांनी प्रभाग नवीन आहे असं हर्षदाताईला कधी जाणून दिलं नाही आणि तेवढ्याच जोमाने आणि तेवढ्याच जोशाने काम केलं आणि निवडणूक पुढे जरी गेली 20 दिवस तरी त्या दिवसांचा फायदा घेऊन चांगल्या जोशात आणि खूप जोमाने काम करून हर्षदाताई पवार यांना नगरसेविका बनवलं. त्याचबरोबर आज ज्यांचा गुणगौरव सोहळा आपण इथे खास करून करण्यासाठी उपस्थित झालेले आहोत असे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉलेजेसचे जे वेगवेगळे कोर्सेस असो, ऍडमिशन्स असो, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या फॅकल्टीज, तसेच त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज कसं मिळेल त्या संदर्भात स्पेशल मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपस्थित सर्व कर्मचारी वृंद, सर्वांचं मनापासून या बदलापूर नगरीमध्ये मी स्वागत करते. आज खरंच 10वी हा जो टप्पा आहे हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला पहिला टप्पा आहे. हा टप्पा आणण्यासाठी मागील 10 वर्षापासूनची मेहनत असते आणि 10वीच्या मुलांचा गुणगौरव सोहळा हा फक्त विद्यार्थ्यांचाच गुणगौरव सोहळा नसतो, तर तो त्यांच्या पालकांच्या त्यागाचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि त्याचबरोबर त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचं हे जे फळ असतं त्याचा हा गुणगौरव सोहळा असतो. आज मुलं जेव्हा 10वीला जातात त्या 10वीच्या वर्गात जाईपर्यंत ते त्या मागील 10 वर्षाची जी मेहनत असते त्या लहान चिमुकल्या मुलांना घडवून त्यांना 10वी पर्यंत गेल्यानंतर त्यांचं करिअर कसं घडेल या संदर्भात मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक, खरंच मी सांगेन की ही जी मागची 10 वर्ष असतात ही खूप चॅलेंजिंग असतात. कारण त्या मुलांचं वय वाढत असतं, त्यांना कशा प्रकारे अभ्यास करायचा, कशा प्रकारे पुढचं करिअर निवडायचं ह्याबद्दलचं मार्गदर्शन जर खऱ्या अर्थाने कोण देत असेल तर ते त्यांचे शिक्षक. आपण बघितलंच आहे की जेव्हा ज्युनियर सिनियर फर्स्ट स्टँडर्डला मुलं शाळेत ऍडमिशन घेतात तेव्हाच त्यांचं वय, तेव्हापासूनचा जो त्यांचा संघर्ष चालू असतो तो आयुष्यभर चालू असतो. आज या 10वी मध्ये जेव्हा हे उत्तीर्ण होतात त्यावेळेचा तो आनंद तर एकदमच द्विगुणित झालेला असतो पालकांचा. मंडळी, आजच्या या गुणगौरव सोहळ्यानिमित्त तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झालेले आहात. मी जास्त नाही सांगणार, एवढंच सांगेन की 10वीला मगाशी ताईंनी सांगितलं की फक्त तुमचे गुण काय मिळाले, आता 94% गुण मिळाले, 95% गुण मिळाले म्हणजे तू सायन्सच घेतलं पाहिजे, तर असा विचार न करता आपल्या मुलाचा इंटरेस्ट, आपल्या मुलीचा इंटरेस्ट कुठल्या अभ्यासात आहे, कुठलं करिअर निवडण्यात आहे ह्या गोष्टीसाठी आपण त्यांना मार्गदर्शन करावं. आणि तो वेळ तर आता निघून गेलाय. मी तर म्हणेन की आई वडील त्यांची स्वप्न मुलांवर थोपवतात. हल्ली आता आई वडील सुद्धा, पालक सुद्धा इतके सुज्ञ झालेले आहेत आणि इतक्या चांगल्या प्रकारे विचार करतात की नाही, आपल्या मुलांना स्वतःला संघर्ष करून पुढे जायचंय. आपण किती जरी सांगितलं त्यांना की तू हे करिअर निवड, ते करिअर निवड, पण त्यांना जर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नसेल तर आपण त्यांना 12वीला त्यांच्या पर्सेंटेजचा दर्जा खाली गेल्यावर आपण त्यांना म्हणतो तुझं लक्ष कुठे होतं, तू किती टाइमपास करतो का कॉलेजमध्ये जाऊन, पण आपण हा विचार नाही करत
की त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता की नव्हता. फक्त आई वडील सांगतात म्हणून ते करिअर निवडतात, शैक्षणिक क्षेत्र निवडतात आणि मग त्या प्रकारे करत असतात. मी असं म्हणणार नाही, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्कीच सायन्स घ्यावं किंवा त्यांना ते आवडतं ते क्षेत्र घ्यावं, पण ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तेच क्षेत्र निवडावं. विद्यार्थी मित्रमंडळींना आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जात होतो तेव्हा फक्त 3 फॅकल्टी होत्या, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स प्रामुख्याने. नंतर ऑप्शन सीएसचे ऑप्शन जे हुशार विद्यार्थी होते ते निवडायचे, त्यांना वाटायचं की मी हे करू शकतो. तेव्हा तुम्ही बघत असाल की तेव्हा सीएस झालेले विद्यार्थी फार कमी असायचे, कारण काही इंटरेस्टच त्याप्रमाणे नसायचा. पण आता तुम्हाला फक्त आर्ट्स, कॉमर्स, सायन्स एवढी डिग्री घेऊन गप्प न बसता तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत. 10वी पास झाल्यापासून असं जरुरी नाहीये की 10वी पास झाल्यावर तुम्हाला 11वी 12वीच करायला पाहिजे किंवा पदवीधरपर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं करिअर निवडलं पाहिजे. आज तुम्ही 10वी झाल्यावर सुद्धा तुमचं करिअर निवडू शकता. आज 12वी झाल्यानंतर कौशल्य विकास ज्या विविध अकॅडमी आहेत त्यानुसार आपलं करिअर निवडायचं असतं. पदवीधर झाल्यानंतर पोलीस भरती असो, त्याचबरोबर इतरही आणखी ज्या फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन तुमचं करिअर करू शकता. MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा आहेत, CACS स्पर्धा परीक्षा आहेत. ह्या आता आपण 12वी पासून कोणी 15वी नंतर इंटरेस्ट घेतो करण्यामध्ये. तर अशा प्रकारचे विविध फॅकल्टीज आहेत तुम्हाला. आणि आता तर तंत्रज्ञान इतकं आधुनिक झालेलं आहे की तुम्हाला जागेवर बसल्या बसल्या तुम्हाला कुठलं करिअर निवडायचं ह्याचं मार्गदर्शन मिळतं. पूर्वी असं असायचं की कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म आणायचा, मग परत तो फॉर्म भरायला जायचा. आज ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत आल्यापासून तर मुलांना इतकं सोपं झालेलं आहे की त्यांनी त्यांचं करिअर कसं निवडायचं हे त्यांना जागेवर बसून सुद्धा माहिती पडतं. आज विविध फॅकल्टीज ज्या आलेल्या आहेत इथे, म्हणजे प्ले ग्रुप नर्सरी पासून ते कॉलेजेस पर्यंतचे सगळे फॅकल्टीज इथे आलेले आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तर आपण नक्कीच या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्या असं आजच्या दिवशी सांगेन. आणि सगळ्यात महत्वाचं मी आज तुम्हाला एवढंच सांगेन की आता तुमचा हा जो आयुष्याचा टप्पा आहे हा इतका महत्वाचा आहे की तुम्ही सर्वजण आता पूर्ण मोठे पण नाही झालेले आहेत आणि लहान पण नाही राहिलेले आहात. तर मी एवढंच सांगेन की शाळेत असतेपर्यंत सगळी मुलं आपल्या आई वडिलांची सगळ्या गोष्टी शेअर करतात, पण विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थ्यांनो मी एवढंच सांगेन तुम्ही कितीही मोठे झाले तरी आई वडील हे तुमचे सगळ्यात पहिले बेस्ट फ्रेंड असणारे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला कधीही कुठल्या प्रकारचं जरी संकट आलं तरी त्या गोष्टी आपल्या आई वडिलांशी शेअर करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही अडचणी आल्या तर त्याच्यातून बाहेर पडता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं आज कॉलेजमध्ये गेल्यावर विविध क्षेत्रातून विविध विभागातून मित्रमैत्रिणी तुम्हाला जोडले जाणार आहे. तर त्यांनी जे काही तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यातलं फक्त चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपण घ्यावं मी असं आपल्याला सांगू इच्छिते. कारण त्या जर चुकीच्या गोष्टी एखादे मित्रमैत्रिणी तुम्हाला शिकवत असतील तर त्यामागे आपण कधीच धावू नये, कारण त्या शॉर्टकट कधी पण रिस्कीच असतात आणि जे लॉंगकट असतात ते नेहमीच तुम्हाला पुढे पुढे नेत असतात. आजच्या दिवशी आज बराच वेळ झाला आणि पाऊस पूर येऊन पाऊस थांबलाय आणि गरमी पुन्हा चालू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर नक्कीच आजच्या दिवशी आपण सर्वजण इथे हर्षदाताई आणि उमेशदादांच्या शब्दाला मान राखून आपला सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित झालात. मनापासून तुमचे मी धन्यवाद देते आणि आभार मानते. आणि त्याचबरोबर आम्हाला बोलून इथे मान सन्मान दिला त्यासाठी मी हर्षदाताईचे आणि उमेशदादांचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विद्यार्थ्यांनो, किसी की पसंद बनने के लिए आप अपना किरदार मत बदलो. याच्या सांगण्याचा अर्थ हा आहे की किसी की पसंद बनने के लिए आप अपना किरदार मत बदलो. आप
कल भी बेमिसाल थे और आज भी बेमिसाल हो, लाजवाब हो. त्यामुळे येत्या काळात तुमच्यावर जबाबदारी आहे भारताचा चांगला नागरिक बनण्याची आणि भारताचा चांगला नागरिक. कदाचित उद्या अशी परिस्थिती असेल की तुमच्यापैकी कोणीतरी इथं मंचावर बसलेला असू शकतो आणि या मंचावर बसवण्यासाठी ज्यांनी मेहनत केली अशा 2 कार्यकर्त्या इथं उपस्थित आहेत. एक सौ स्मिता जडे, आपण कृपया मंचावर यायचे. आपला इथे सन्मान होतोय. हर्षदाताई पवार यांच्या हस्ते आपला सन्मान. सौ स्मिता जडे आणि सौ अनिता नवले, आपण कृपया मंचावर यायचे.